गोलंदाज तुम्हाला बघा ओपनिंगला फलंदाज येतो. हा दुसरी फायनल मध्ये प्रवेश केला ते तुम्ही बघत आहात. म्हणजे 45 संघाचा आगमन. व्हॉट अ ब्युटिफुल बॅटिंग. पहिला चेंडू टटो क्लास शॉट बघायला मिळतोय. आता बाकी आरची. आहा पहिल्याच वेळेस प्रेमात पाडलाय पोरांनी. या बाबांची प्रॅक्टिस पिशी खुली झालाय. ओहो बॅक टू बॅक दोन चौकार बघायला मिळते. काय इंग्लिश मध्ये बॉल टाकतो, मराठी मध्ये उत्तर देतो. बघा कशा पद्धतीने बघायला मिळाला. चला समोरच्या प्रेक्षकांनी बसा. दिसत ना मी कॉमेंट्री काय करणार. थोडं बसून घ्या. विक्कीला आर्यनचं ग्राउंड आठवण झालाय. मित्रांनो खाली बसा. दोन चेंडूत सलग दोन चौकार मारणारा फलंदाज तुम्हाला बघायला तो म्हणजे निशांत नावाचा ब्रँड फलंदाज. मित्रांनो इकडे उभे राहू नका. पंच थांबा. रिव्ह्यू मध्ये दिसणार नाही. तुम्ही जर पुढे आलात रिव्ह्यू आला तर कम्प्लिटली ब्लॉक होणार. म्हणून आपण बसा. आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार. आपण ऑर्गनायझर आहात. आपण थोडस एक्साइटेड कमी व्हा. यस निशांत. काय दोन चेंडू दोन चौकार. बाबाने पॉकेट खोललं काय ना बॅट फलटे काय. ओ इथे बाकी इथे चांगला चेंडू कमबॅक केलाय. बघा दीपेशचं मी कौतुक. दीपेशने सांगितलं तुझी जशी बॉलिंग टाकतो तशी टाक. 9 धाव फरकावर आला. काय रसिक मायबाप प्रेक्षक बघायला मिळत आहेत. आमच्या अनिता सुनीता अनिता ताई बघायला मिळतात. एका इकडे सायली ताई इकडे माऊली माई अशा बघायला मिळतात. असंख्य माय भगिनीचा इथे सपोर्ट आम्हाला बघायला मिळतोय. आणि तमाम रसिक मायबाप प्रेक्षक काय खचाखच भरा हुआ स्टेडियम. सुशील जोशी जेव्हा आम्ही रेडिओवर कॉमेंट्री ऐकायचे तेव्हा असे सांगायचे भारत की गिरती हुई बारी को संभालने का काम सैयद किरमानी और कपिल देव कर रहे हैं. इस तरह से यहाँ पे पुरानी यादी जुकड़ रही है. बैकफुटला गेलाय. ओहो सुंदर डायरेक्ट बाहुबाद. इथे गडी बाकी बाद होतोय. बघा पंच इथे डिसिजन देतील. पंच डिसिजन देतील. चला दोन्ही पंचांचे डिसिजन तो मान्य करावं लागेल. 2 पंच आणि प्लस आहे. रिव्ह्यू घ्या. चला 12व्या 13व्या खेळ जाऊ नका. 10व्या खेळ जाऊ नका. आमच्या ऑर्गनायझर फक्त बघतील. चला अतिशय मुद्दा डिजिट पर्यंत गीत घ्या ना. त्यांचं काम चालून द्या. लोकांची करमणूक झाली पाहिजे. मात्र फलंदाज जर पाहिलं तर चिन्मय देखील त्याच एंडने धावत होता. मात्र चिन्मय मागे होता आणि निशांत पुढे होता. पण जोरदार टाळ्या असून द्या. 3 आता बाकी पॉली. नवीन फलंदाज येतोय. 2 चेंडू बाकी आहेत. थप्पा डिसिजन. चला सरवली संघ क्षेत्ररक्षण सजवा. अतिशय सुंदर मॅच तुम्हाला बघायला मिळते. 2 उत्कृष्ट चौकार आपण पाहिले. एक कव्हर ड्राईव्ह एक एक्स्ट्रा कव्हर. पण असं म्हटलं जातं एखाद्या माणसाला नजर लागते आणि बिचाराचं होताच नव्हतं तशा पद्धतीने इथे मिळाला. आणि ते धावबाद. एक चांगला डिसिजन आमच्या पंचाकडे डिसिजन घेतला गेला. आणि अजून एक रफेल त्याचं शिल्लक आहे. त्यांनी अपील केलं आणि एक त्यांचा. चला बघूया आता गेला तो पॉली नावाचा एक ब्रँड फलंदाज बघायला मिळतो. ज्याने असंख्य मॅचेस आपल्या संघाला जिंकून देण्याचं काम केलंय. पनू नावाने ओळखलं जात आहे. हो हलक्या बॅटने खेळला. इथे बाकी एक धाव पूर्ण बघायला मिळते. धावसंख्या 1 धावसंख्या होते ती. 10 धावा फलकावर लागल्यात. पण महत्वाचा खेळाडू तंबूत परत गेलाय. निशांत नावाचा फलंदाज बाद झाला. अफलातून बॅटिंग त्याच्याकडनं आज बघायला मिळाली.
सर्वोत्कृष्ट जास्तीत जास्त पैसा कोणी गोळ्या खेळला असेल तर या स्पर्धेमध्ये एकाच सामन्यामध्ये तब्बल 3.5, 4, 5 हजाराचं बक्षीस घेतलंय. वडिलांनी 500 दिल्यानंतर लोकांनी बाकी पैशाचं पॉकेट खोललंय आणि संघाला देखील 1000 रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून दिलं गेलंय. इथे बाकी धावसंख्या 1 ने वाढून 11 धावा या फरकाला. सुंदर गीत तुम्ही डॉन पिक्चर मध्ये ऐकलं. अमिताभ बच्चन आणि प्राण यांची अदाकारी होती. विजय नावाची ती कारकिर्दी अमिताभ बच्चन साकार केली होती. काय सुंदर गीत ऐकायला मिळालं. पुन्हा आता बघूया दीपेश. हो, हा चांगला गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. दीपेशकडे पूर्णतः एक अनुभव आहे. 1/4 रुपये धावसंख्या 1 निवड धावसंख्या होती ती 12 धावा ह्या फलकावर लागल्या जातात. दीपेश एक अतिशय सुंदर अष्टपैलू खेळाडू, मग ते अवराम असो अंडरआर्म असो. जिथे तत्पूर्वी आज मी निश्चितच निर्वाडी संघाचं कौतुक, ज्या पद्धतीने सेमीफायनल प्रवेश केला. अक्कू या ब्रँड नावाचा फलंदाज केला, एका हाताने संघ केला पण बाकीच्या खेळाडूंचा सपोर्ट त्यांना भेटला नाही. हो, काय सुंदर गोलंदाजी हाताळली जात आहे. इथे बाकी जोरदार अपील करतायत. बघूया पंच दोघांकडे. चला, नोट आउट. निश्चितच अपील करून बघितलं. गिरकीशी स्टाईल पद्धतीने केलं. ऑस्ट्रेलियाची स्टाईल मारली. मिला तो मिला नाही तो क्या है. आणि बघणार अशा वेळेस आउट सुद्धा द्यायचा. सचिन तेंडुलकर बऱ्याच वेळा शिकार बनलाय. पुन्हा शिकता गोलंदाजी करतो दीपेश. ओ, व्हॉट अ बॉलिंग, ब्युटिफुल बॉलिंग. सुंदर कौशल्य त्यांच्याकडनं बघायला मिळतं. ज्या पद्धतीने ते पोझिशन घेतात, सफल होतात, त्याच्या अजून अंगामध्ये चेंडू टाकतात आणि चेंडू निर्धाव हाताळला जाते. निशाण बाद झाला आणि धावाला लगाम लागला असं मला हरकत नाहीये. धावबाद झाला. एक मोठा संघर्षमय फलंदाज तंबूत परतलाय. ओ हो हो, चांगला कमबॅक बघायला मिळते. आतापर्यंत टाकलेले 4 चेंडू डॉट गेले, एक 22 गेला आणि बाकी 3 चेंडू डॉट टाकले. म्हणजे खूप सुंदर गोलंदाजी हाताळताना दीपेश तुम्हाला पाहायला मिळतोय. ओ, परफेक्ट लाईन अँड लेन. ज्या पद्धतीने एखाद्या कपड्याच्या दुकानामध्ये जायचं आणि मला 1.25 मीटर म्हणजे 1.25 मीटरच कपडा दे, तशा पद्धतीची गोलंदाजी टाकताना दीपेश तुम्हाला पाहायला मिळतोय. काय क्लास कमबॅक केला. पहिला 2 चेंडू 2 थरार आपण पाहिले. चौकाराची आतषबाजी बघायला मिळाली. पुन्हा बॅकफुटला गेला. ओहो, इथे बाकीचे सल्ले गेले. आता हे जिंदगी. यस, ही रात्र शेवटची. उद्या तुम्ही कुठे असाल, आम्ही कुठे, फक्त आठवा ना या दैसर चषकाची कोण विजेता, कोणी किती चौकार मारले, कोणी किती फिल्डिंग घेतलेत. मेमोरीज. 16 धावा झाल्यात, 2 षटकं आणि 16 धावा. इथे बाकी खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. हा गोलंदाजाचं नाव अजय नावाच्या गोलंदाजाकडे खराब क्षेत्ररक्षण बघायला. हा माची समाजाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. अतिशय सुंदर संघ तुम्हाला दैसर संघ बघायला मिळतो. येणाऱ्या 21, 22, 23 आपण धर्मवीर चषक बघणार. 3 दिवस लाईव्ह आहेत. 2 कॅमेऱ्याशी 30 स्पर्धा प्रत्येकाने बघा. या अंडर क्रिकेट मधली वन ऑफ द ब्रँड फिनाले म्हणून त्याचं नाव घेतलं जाते. हो, इथे बाकी बघूया पंच काय डिसिजन देतात. ऑफस्टॉपच्या खूपच बाहेर. अवांतर धावांची धावसंख्या 1 निवडून 17 धावा या फरकावर लागल्या जातात. एक रंगतदार दुसरी सेमीफायनल सामना. एका साईडला दैसर आणि एका साईडला सरावली आपण पाहत आहात. बॅकफुटला गेलाय, कट केलाय. सुंदर. ओहो, काय पोझिशन बघायला मिळते. अफलातून टॅलेंट तुम्हाला बघायला मिळते. दीपेश संघ घेऊन खूप चांगला पर्यंत चालतोय. असंख्य गुणवत्ता असणारा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. एका साईडला दैसर ज्याने असंख्य स्पर्धा गाजवल्या, एका साईडला बघायला मिळतो तो म्हणजे तुम्हाला सरावली संघ. अजय मूर्ती छोटी, कीर्ती महान. छोटा पॅकेज बडा धमाका असं म्हटलं जात आहे. ओ, नो बॉल +1 अशा पद्धतीने 2 धावा या फलकावर लागल्या जातात. धावसंख्या होते ती 19 धावा या फलकावर लागल्या जातात. या आपण ट्रॉफ्या धगधगच्या ट्रॉफ्या आपण बघतात. प्रथम पारितोषिक 50,000 आणि हे ट्रॉफी दुसरं 25,000, ट्रॉफी तिसरं आणि चौथं 5-5 हजार रुपये. मग तब्बल कॅश प्राईजचा तुम्ही जर विचार केला तर तुम्हाला 85,000 कॅश प्राईज दिलं जाईल. ही मोठी स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. दैसर चषक 2024 आपण बघत आहात. आजचा दुसरा सेमीफायनल सामना. या अगोदर पहिला संघ आपल्याला बघायला मिळाला तो म्हणजे निश्चितच
आगवण संघ आपण पाहतात ज्याने फायनल मध्ये प्रवेश केलाय. जाताना जो आगवण संघ फायनल जिंकला, काय इकोच्या लाइटिंग असते, टपावर तो तुम्हाला कप बघायला मिळेल. आणि बघितलं प्रत्येकाच्या डेक मध्ये गाणं कोणतं बघायला मिळतं, गुजरातीचा गरबा पाहायला मिळेल. अंधारा रात्रीमध्ये बोई माशी चमकणार ते चमकणार, पण माशीच्या जाळ्यामधून कधी सुटणार नाही. अशा पद्धतीने प्रत्येक चेंडूचं सेलेक्शन करताना तुम्हाला बघायला मिळतंय. एकोणीस धावा. चला 19 धावा झाल्यात. पुन्हा सजय गोलंदाजी करतोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 19 धावा फलकावर लागल्यात. ओहो, काय क्षेत्ररक्षण केलं गेलंय. बाजू प्रभू देशपांडेने पवन खिंड लढवले, पण ह्या खेळाडूने बाकी दैसर गाव लढवलं आणि त्या खेळाडूचं नाव आहे ते कल्पेश. काय सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम, असं प्रत्येक चेंडूवर प्रत्येक फलंदाजाला प्रत्येक क्षेत्ररक्षकांना आपला किमया दाखवण्याचं काम इथे बाकी बघायला मिळालंय. आणि ते फक्त दैसर चषक 2024 मध्ये आपण पाहतात. आयोजकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. 6 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधी केल्यानंतर राम जेव्हा 14 वर्षांनी वनवासामध्ये त्याप्रमाणे स्वागत केलं जात आहे, तशा पद्धतीचं 6 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर या स्पर्धेचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं गेलंय. आणि हे आपण मागील 3 दिवसापासून पाहत आहात. पुन्हा अजय आणि समोर फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो पनू. पनू नावाने ओळखलं जाते. त्याचा आंब्याचा रसा गरम केलेला पना म्हटलं जातं. हा पनू बघायला मिळतो. टॅप केला चेंडू मध्ये टाकत नाहीये, पण चेंडू गेलाय बाकी चांगल्या जागेवरती, जिथे धावसंख्या 1 ने वाढू शकते. आणि धावसंख्या 1 ने वाढून विचार जर केला तर तिसरं षटक सुरू आहे आणि फलकात धावसंख्या लागलाय ती 21 धावा. काय चांगली स्कोरिंग आमचे स्कोरर करतात, असंख्य मॅचेस करतात, अनुभव आलाय. धर्मवीर चषक देखील तुम्ही स्कोरिंग करणार आहात. सरपंच चषक, व्हॉट अ ब्युटिफुल मॅच. काय सुंदर आयोजन बघायला. 5 पांडवांनी केलेले ती सामना तुम्हाला बघायला मिळाला. हो, डायरेक्ट हिट इकडे बघायला मिळतोय, पण बघूया. आणि इथे बाकी गडी बाद झालाय. काय सुंदर क्षेत्ररक्षण, कोणी थ्रो केला हा? करण रावत ह्यांच्याकडे थ्रो बघायला मिळाला. ते 1986 ते 87 काळामधलं मिस्टर नटवरलालचं एक गीत होतं. अमजद खान आणि अमिताभ बच्चनची अदाकारी, रेखाचं सुंदर नृत्य प्रत्येकाचं मन भरावून गेलं. हे आपण पाहिलं. आदरणीय मनोज घरत आणि प्रफुल्ल घरत सरवले यांचं देखील या दैसर चषकामध्ये आम्ही स्वागत करतोय. निश्चितच आवर्जून त्यांनी इथे हजेरी दिलाय. मनोज घरतजी तुमचं देखील तेवढंच कौतुक आणि प्रफुल्ल घरतजी तुमचंच कौतुक. ज्या पद्धतीने तुम्ही गावावर प्रेम करतात, आपण कृपया मंचावरती या. मनोज घरतजी आणि प्रफुल्ल घरतजी आमच्या सरावलीचे माझे जुने जाते क्रिकेटपटू, कृपया आपण यायचं आहे. आणि प्रफुल्ल घरत आमचे ग्रामपंचायत सदस्य आहेत, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य म्हणजे आता जेव्हा आपण बघत आहात तुम्ही, तुमचं 3चं पॅनल आहे, त्या दुसऱ्या पॅनलला ते होते. अशा पद्धतीने तुम्ही 21 धाव फलकावर लागल्यात. 3 षटकं 21 धावा. चला, फ्रेंड सरावलीचं हे वादळ तुम्ही बघत आहात. जुन्या जाणता फ्रेंड सरावली जे क्रिकेट खेळलाय तो क्रिकेटर तुम्हाला इथे पाहायला मिळतात. एका साईडला विचार केला तर एक TAPS मध्ये कार्यरत आणि एक ग्रामपंचायत सदस्य म्हणून ज्यांनी काम केलंय हे प्रफुल्ल घरत आपण बघत आहात. आणि एकाला आपण मनोज घरत यांना बघत आहात, ज्याने उत्कृष्ट पद्धतीने आपल्याला आज आपल्या गावातल्या संघासाठी पाहताना, कारण सेमीफायनल मध्ये संघ पोहोचलाय, एक मानाची स्पर्धा आपण बघत आहात, दैसर चषक 2024. आणि हेमंत घरत सिनियर खेळाडू हे देखील तुम्हाला बघायला मिळेल, ज्याने ओपनिंग फलंदाजी आणि विकेट कीपिंग गाजवलाय, ते देखील तुम्हाला पाहायला मिळेल. इथे बाकी खराब बॉल लागलाय, आउट आहे, रन आउट, विकेट जातो इकडे.
काय सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. पहिल्या 2 चेंडूमध्ये 8 धावा झाल्यानंतर आता एकंदरीत विचार केला तर फलका धावा 21. डीजे हेवन कर द्या. आपल्याला देखील आमंत्रण केलं जातंय. पुन्हा हो बॅटची घेऊन चेंडू जातोय. इथे बाकी पुन्हा गडी. इथे सुंदर षटक हाताळला. इथे बाकी बॅक टू बॅक डकआउट मध्ये केलं जाते. पहिल्या 2 चेंडू मध्ये वादळ निर्माण झालं. निशांत नावाच्या फलंदाजाने अफलातून बॅटिंग केली पण धावबाद झाल्यानंतर बाकी काही धावा करता येत नाहीये. 3 चेंडू बाकी आहेत. 3 टू गो. ओके मला सोडा पाहिजे. कोण म्हणे मला बिस्तरी साधी पाहिजे. काय काळ पूर्वीच्या काळात फक्त ध्यान घ्या. बघा काय काय बदललं गेलं. आहा अफलातून क्षेत्ररक्षण बघायला मिळते. हा गुणी खेळ तुम्ही कौतुक केलं. ओव्हरऑल देखील मध्ये खूप सुंदर क्षेत्ररक्षण यावर्षी यांनी केलंय. हॅट्रिकला 501 रुपये प्रफुल्ल घरात ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडनं सरावली संघाच्या खेळ दिले गेलेत. बघा हॅट्रिक जर घेतली तर ग्रामपंचायत सदस्य सरावली प्रफुल्ल घरात फ्रेंडचे जुने खेळाडू यांच्याकडे 501 रुपयाचं पारितोषिक आहे. बघा आता बाकी सरावलीचे लोक येत जातील कारण संघ फायनलला पोहोचला. काय जल्लोष असणार आहे. पुन्हा एकदा दीपेश चांगली गोलंदाजी केली. आता आपण दोन्ही ओ हो बॉक्स विकेट इकडे जातोय. थोडस फ्लाईट दिला. स्ट्रोक फुल खेळला गेला आणि इथे गडी तंबूत परततोय. एकंदरीत नाव आहे ते हरिशंकर. यूपी का छोरा है. ओहो हरि जी राम मंदिर बन गए. आप प्रफुल्लित हो गए. जय श्री राम का नारा लगाते सवेरे उठ के फिर काम करते. यह है हरिशंकर. यूपी के रहने वाले. बचपन कहा गया था बिल्कुल सरावली के गांव में और उनको प्यार से तोकड़ा बोलते हैं. जैसे कि हम छोटा कहते हैं दांडी में है. ओहो यहाँ पे गेंद को थो के का चांस है. यहाँ पे विकेट है और भगवान के 2 नाम कौन से हैं. हरिशंकर. संघावरती हे तुम्हाला पहिलं बघायला मिळते आगवण आणि दुसरं बघायला मिळते सरावलीकडनं. ओहो व्हॉट अ ब्युटिफुल बिल्डिंग. इथे बाकी तानाजी मालुसरीचं नाव घ्यायला लागेल. आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं. करण नावाचा बँड जोरदार टाळ्या करणसाठी झाला पाहिजे. काय सुंदर क्षेत्ररक्षण करणकडनं बघायला मिळालं. सदस्य प्रफुल्ल घरात यांच्याकडनं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं. पुन्हा एकदा गोल हरिशंकर यांच्याकडनं. बॉक्स आउट पुन्हा विकेट जातो. तिसरा गडी बॉक्स आउटच्या रूपात बघायला मिळतोय आणि फलकात धावसंख्या आहे ती फक्त 25. लाईव्हचा पूर्णचा खर्च स्पॉन्सरशिप आम्हाला आतेजराव यांच्याकडे दिली गेले. 21, 22, 23 मार्चला आपण होळीच्या अगोदर एक रंग बसवणार आहोत. तो म्हणजे आपण बघणार धर्मवीर चषक. एक वेगळ्या आगळ्या प्रकारचा तो स्पर्धा इकडे बघायला मिळते. ओ काय लेग ब्रेक गोलंदाजी बघायला मिळते. ऑफस्टॉपच्या खूपच बाहेर चेंडू गेला. वाईडच्या रूपात धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या होते ती
26 धावा या फलकावर लागत. आपण बघत आहात दुसरा सेमीफायनल सामना, एका साईडला दहीसर आणि एका साईडला सरावली. हो, चांगली गोलंदाजी, अतिशय सुरेख पद्धतीने चेंडू हाताळला गेलाय. तर षटकत संपली 5 आणि फलकावर धावसंख्या लागलाय 26. म्हणजे 27 धावा ह्या विजयासाठी असायला पाहिजे. गडी बाद झाला. किती गडी बाद झालेत? ऑलडाऊन झालेत. म्हणजे एकंदरीत जो विचार केलाय तर दहीसरचा संघ हा ऑलडाऊन झालाय आणि विजयासाठी 28 धावा करायचे. आपण जो विचार केलाय तर तुम्हाला आगवण संघ फायनल मध्ये प्रवेश केलाय. काय सुंदर बॅटिंग बॉलिंग आगवण संघाने केला. अफलातून 6 इको गाड्या त्यांच्या गावातल्या आल्यात, 17 बाईक आल्यात, 6 सायकली आल्यात आणि बाकीचे तुझ्या माझ्यावर बसून आले. संपूर्ण गावचं गाव लोटलाय. ज्या पद्धतीने खाडीला भरती येते आणि गावामध्ये मच्छी, बोळ, मासे, चिंबोरी, खजरा वगैरे शिरतो, तशा पद्धतीने दहीसर मध्ये हे सर्व प्रेक्षक बाकी पद्धतीने याला बघायला मिळतात. आगवण आहे का नाही? जोरदार ताली म्हणजे आगवण आपके लिए. ये देखो जोश में होश है, आगवण का होश है, ह्याला म्हटलं जात आहे. चला आपण हे गीत ऐकलं एकच वादा. राजू जरा डोंबोले में देखील स्पर्धा करण्याचा मला चान्स मिळाला आणि धीरज मोरे, एकदा प्रेक्षक मायबाप प्रेक्षक धीरज मोरेसाठी टाळ्या वारवा. अंपायरिंग काय अफलातून केली जाते. ज्याने हिंदुस्थान दांडी संघाकडनं वयाच्या 14 वर्षी खेळताना सुरुवात केली. पहिली लाखाची स्पर्धा जिंकण्याचं वाडा येथे किमया करण्यात हिंदुस्थान दांडीचा तो त्यावेळेचा सभासद होता. नंतर बाकी त्यांनी कधी मागे वळून पाहिलं नाही. मग तो नंतर असंख्य स्पर्धा गाजवला आणि जेव्हा मग हिंदुस्थान दांडी गेला तेव्हा मग ते कोण यंग अचीवर आणि कोण मित्र परिवार दांडी, मग ह्यांनी मित्र परिवार अशा पद्धतीचे बघायला मिळाले. पण सर्वप्रथम आपण दांडी 11 पाहिला, अशफाक गवंडी वगैरे खेळायचे. त्यानंतर बाकी नंतर आपण संघ पाहिला तो हिंदुस्थान दांडी. मग तिथून नंतर तुम्ही बाकी दांडीचे अनेक संघ बघायला मिळाले. पण आजच्या कागदावर तुम्ही जर विचार केला तर सालवड साई सापडेश्वर हा संघ देखील तेवढा ताकदीचा बघायला मिळतो. अफलातून टॅलेंट आहे त्यांच्यामध्ये देखील. एक बिहारी बाबू खेळतोय, करण नावाचा बेस्ट बॅट्समॅन, करण नावाचा फलंदाज. यहाँ पे भी बिहारी रविशंकर है. चल जाऊया सामन्यापर्यंत. 28 धावा ह्या विजयासाठी करायच्या आणि सलामीची जोडी बघायला मिळते ती डावखराब फलंदाज राहुल आणि कल्पेश. आजच्या दिवसातला दुसरा सामना आपण बघत आहात. पण या स्पर्धेला जो प्रतिसाद मिळाला न भूतो न भविष्यतो ह्याची जो ही याचा डोळा ज्या पद्धतीने आपण पाहतात ती स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. दहीसर चषक 2024. रकमेचा विचार केला बक्षीस 50,000 रुपये रोख आणि ट्रॉफी. दुसरं बक्षीस 25,000 रुपये आणि ट्रॉफी. तिसरं आणि चौथं 5,000 रुपये. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर आणि फेअर प्ले म्हणजे सर्वात उत्कृष्ट संघ अशी बक्षीस. हो, इथे बाकी चिन्मयचा पहिला चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातो. एकच धाव फलकावर लागते. चिन्मय बाद झाला आणि धावाच झाला नाही. 2 सलग 2 चेंडूवर निशांत ज्याने ज्या पद्धतीने बॅटिंग केली, काय अफलातून बॅटिंग, तो धावबाद झाला आणि धावा झाला. पण येणारा काळ भवितव्य गाजू शकतो असा हा फलंदाज म्हणतो. पण मित्रांनो मी एकच सांगेन, गावागावात राजकारण भांडण सोडा आणि जेव्हा जेव्हा गावासाठी संघाची वेळ येते तेव्हा तुम्ही एकत्र खेळा. जेव्हा जेव्हा गावाची वेळ, राजकारण प्रत्येक घराघरात भांडण असतात हो भावाभावांची इटेटीसाठी. हे भूमाफिया आले आणि बहिणी भावाचं नातं देखील तुटली गेली. असे असंख्य उदाहरण. ज्या बहिणीने भावासाठी अतूट प्रेम केलं पण थोड्याच्या लाखा 2 रुपयासाठी नातं तोडलं, ते तोडू नका. गावाचं नाव करा. गाव झालं की तुम्ही प्रकाश होता, तुम्ही खेळला तर संघ बांधाल, ही प्रत्येकाने भावना ठेवा. पुन्हा एकदा गोलंदाजी हाताळतोय आपण बघा निशांत. हो, वाटा बॉलिंग. एक अतिशय वाईट जरी असला तरी चेंडू खूप चांगला पद्धतीने. धावसंख्या कमी आहे, 28 धावा विजयासाठी करायचे आहे. 27 फक्त कमी, 26 धावा झाल्यात. ऑलडाऊन झालाय संघ. ओहो, पीछे से फसा दिया. मोठा गडी तंबूत परततोय. काय क्लास गोलंदाजी बघायला मिळते.
चला पुण्याच्या सुंदर गोलंदाजी हाताने बघायला मिळतोय. ओ हो ब्युटिफुल बॉलिंग. आहा काय गोलंदाजी टाकलाय. वडिलांनी 500 रुपये दिल्याचं 5000 कसं करावं बाण बघितलाय. फिक्स डिपॉझिट पैसे टाकले आणि जरी काय मी फलंदाजी करू शकलो नाही तरी आता बाबांनी तुम्हाला आई देईल अशा गीत. गाव में अनारकली बोला भैया आया रे. आई तांब्याचा तांबा यूज करत नाही. तांब्याचा तांब्यात आणि अनारकली खा. माल्यावर आईचे बोल खा. काय काय बघायला मिळते गावामध्ये. काय काय आमच्याकडे तशी यायचे. अशी मोठी टी चटई सारखी कारवणी विडलेली अशी असायची टोणी सारखी त्याच्यावर अनारकली बोलायचा. आता चित्र आता बर्गर वगैरे खातात तो. चला आता बाकी दिपेश्वर मोठी संकट विमोचनाचा भाव पाळ. 2 धारातीर्थ मैदानामध्ये गेलेत. जरी 27 धावा जिंकण्यासाठी घरी गेल्यात तरी निशांत नावाच्या गोलंदाजाने सामन्यामध्ये बाकी उत्कंठा वाढवलाय. चित्तथरारक स्थितीत पोहोचलेला सामना. पहिल्या षटकात धावा आल्या तर फक्त 4 म्हणजे 24 चेंडू आणि 23 धावा. अतिशय मोठी रंगतदार लढत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. एका साईडला विचार केला तर प्रथम फलंदाजी केली ती म्हणजे होम ग्राउंडची टीम आयोजक आपण बघतात ते म्हणजे निश्चित दैसरचा संघ. आणि दुसऱ्या साईडला तेवढे 2 हात करताना पाहतात. 27 धावाचं माफक आव्हान घेऊन मैदानामध्ये उतरला तरी देखील हम भी किसी से कम नहीं. ना डरेंगे ना लढेंगे आखरी सांस तक लढेंगे अशा पद्धतीचं काम करताना पाहायला मिळतो निशांत नावाच्या गोलंदाजाकडनं. आता बाकी तुम्हाला गोलंदाज बघायला मिळतो रितेश. प्रितेश आपल्या सेकंडला पुढचा चेंडू टाकत असताना आपण बघत आहात. हो इथे बाकू लेफ्टच्या बाहेर चेंडू जातोय. एकच धाव फरकावे लागले. धावसंख्या 1 निवड होते 5. तर ह्या फलंदाजाचं नाव आहे ते म्हणजे करण रावत यांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं. प्रफुल्ल घरत यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आमच्या ग्रामपंचायत सदस्य सर्व त्यांच्याकडनं दिलं गेलंय. आता दिपेश्वर पूर्ण मोठी जबाबदारी. हा गुणी खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून असंख्य धावा त्याने आज देखील काढल्या. ओ सुंदर ड्राईव्ह पण तेवढ्याच पद्धतीने चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे बघायला मिळतंय. हाऊ मे हॅज सपोर्ट. महिला भगिनी देखील टाळ्या वाजतात. थंडी लागते तरी स्वेटर घालून आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी बाकीचं अधीर्भाव दाखवताना पाहायला मिळत आहेत. बॅकफुटला गेलाय. हा क्लास क्षेत्ररक्षण तिकडे बघायला मिळतंय. अप्रतिम क्षेत्ररक्षण हाताळताना सांगून गेला मित्रांनो खेळाडू. काय प्रितेश गोलंदाजी हाताळतोय. एका साईडला तुम्ही विचार केला तर दैसर ज्याने फक्त 26 धावा केल्या 27 धावाचं आव्हान दिलं. पहिल्या षटकात 2 गडी बाद केले निशांतने. हो इथे बाकी हलक्या रुटेड केला. 2 मोठे शॉट घेण्यात एक सिंगल धावा घेतला. धावसंख्या होते ती 6 धावा. 27 धावा विजयासाठी करायचे. 2 चेंडू अजून देखील बाकी आहे. 2 टू गो या षटकातले. बघूया करण रावत कशा पद्धतीने खेळतोय. इथे बघा शॉट टटवला. हो 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 आणि इथे मोठा धन्यवाद डीजे. अशा परिस्थितीमध्ये असताना अजय मोरेने सरावलीमध्ये एकदा मॅच काढली होती. हीच पोझिशन आणि मोठा संघ होता. अजय मोरे नवीन फलंदाज आलाय. मोठी चढ प्रितेश बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतो. करण मेनन नावाचा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. ओ हो हो काय गोलंदाजी बघायला मिळते. आज जर आपण विचार केला ना वानखडे खेळपट्टी वाटे. वानखडे खेळपट्टी इथे एखादा चेंडू डॉट गेला का हू असा आवाज येतो. पण इकडे बाकी एखादा चेंडू बीट झाला का टाळ्यांचा कडकड बघायला मिळेल. अफलातून टॅलेंट. काय गोलंदाजी बघायला मिळेल. एका साईडला निशार एक आणि एका साईडला प्रितेश. 2 षटक संपली. धावसंख्या झाली ती 6. किती 4 तासामध्ये 10,500 लोकांनी ही लाईव्ह मॅच बघितलाय. बघा दैसरकर टाळ्या मारा. 4 तासामध्ये 10,500 लोकांनी लाईव्ह मॅच बघितलाय. एवढी मोठी मॅच तुमची दर्शकापर्यंत पोहोचलाय. आणि मला आताच आलाय की तुमचं चांगलं आयोजन आहे. आताच फोन आला होता. सुंदर आयोजन. जेवढं कौतुक मॅच देखील तेवढी रंगतदार. 18 चेंडू आणि 21 धावाची आवश्यकता. 27 धावाचं कमी आव्हान दिल्यानंतर रोकडे द्या मित्र रोकडे द्या. ओहो काय सुंदर क्षेत्ररक्षण.
व्हॉट अ फिल्डिंग. निशांत चुरीने जर एक विकेट काढलं तर 500 रुपयाचं बक्षीस ऑनलाईन दिलं जाईल. निशांत बघा काय बक्षिसाचा वर्षाव लावलाय. आजचा दिवस कोणाचा तर निशांतचा. इथे बाकी भारतीय संघाने दक्षिण आपण पहिला वर्ल्ड कप 183 वर जिंकलाय. ते कमी धावसंख्येचा पाठलाग करताना कशी कोलमंडते ते उदाहरण इथे द्यायला मिळते. पुन्हा निशांत हो इथे बाकी डिक्लेअर मध्ये चेंडू जातोय. धावसंख्या 1 ने वाढली जाते. धावसंख्या होते ती 7. अजून देखील 20 धावाची आवश्यकता जिंकण्यासाठी एक मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. दायसर विरुद्ध सरावली 27 धावाचं माफक आव्हान. इथे पुन्हा बॉक्स आउट गडी बाद झाला. रसिक मायबाप प्रेक्षक उभे राहून बघायला मिळतात. ह्याला म्हटलं जातं क्रिकेटचा वेळ कसा असावा तसा छंद बघा. या मॅच साठी जोरदार टाळ्या सगळं प्रेक्षकांकडून व्हायला पाहिजे. 27 धावासाठी मोठं रणसंग्राम इथे फुकलं जात आहे आणि प्रत्येक चेंडूवर वेगवेगळे नाट्य तुम्हाला बघायला मिळते आणि म्हणूनच तर क्रिकेटला अनिकेत खेळ म्हटलं जाते. ओ कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतोय. छोट्या चाईचा खेळू करणार धावसंख्या होते ती आता 12 धावा. अजून देखील 15 धावा करायच्या आहेत. सामना बरोबरीत झाला तर सरावली संघ विजय कर. तुमचा संघ ऑल डाऊन झालाय. इथे पुढे ऑल डाऊन झाले. बंटी किंवा अजयने मॅच काढली तर समाधान कडनं 500 रुपयाचं बक्षीस आहे. इथे बाकी चेंडू टटवला आहे. इथे खंतर क्षेत्रक्षण बघायला मिळते. एक धाव फरकाव लागली जाते आणि धावसंख्या होते ती 13 धावा. आता 12 चेंडू आणि 13 धावाची आवश्यकता. गो नारळ पुणवेचा साक्षात जसं नारळ पुणवेला कोळीवाड्यामध्ये ज्या पद्धतीने लोकांची गर्दी बघायला मिळते तशा पद्धतीचं असं कुंभमेळ्यात रसिक मायपाप्रेक्षक बघायला मिळतात. आपण एकंदरीत जर विचार केलात तर फक्त 26 धावा ह्या दैसर संघाने काढल्या. 27 धावाचं आव्हान दिलं. एकंदरीत विचार केला तर 3 षटकामध्ये धावसंख्या झाल्या 13 म्हणजे 12 चेंडू आणि 14 धावाची आवश्यकता आणि गडी किती बाद झाले. सरावली संघ 4 गडी बाद. 12 चेंडू 14 धावाची आवश्यकता. बॅकफुटला चेंडू गेलाय. कट केलाय. एकच धाव फलकावर लागली जात आहे पण हे दोन खेळाडू एका साईडला चिन्मय म्हणजे बंटी आणि एका साईडला अजय नावाचा छोटा पॅकेट बडा धमाका असं बघायला मिळते. काय स्पर्धा गाजवले गेलाय. मोठमोठ्या संघाला पहिल्या मध्ये पराभूत केलं आणि इथे बाकी डंका कोणाचा पेटो ते पाहायचं. पण एका साईडला आगवण आणि दैसर की सरवले पाहायचंय. पण चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. काय सुंदर पॅडल पोझिशन मध्ये तुम्हाला स्वीपचा फटका बघायला मिळतोय आणि इथे बाकी धावा होता तर 15. 10 चेंडू 12 धावा. 10 चेंडू 12 धावा. अतिशय मोठी मॅच तुम्हाला बघायला मिळते. पुन्हा एकदा चेंडू टटवला आहे. सरळ जातोय. इथे बाकी 1 धाव बघायला मिळते. धावसंख्या होते ती 16.
16 धावा फलकावर लागल्या जातात. कोण जातो ह्या बिग फायनल फिनाले मध्ये दैसर चषक 2024 आपण बघत आहात. डॉक्टरचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. ज्या पद्धतीने आम्हाला हे ग्राउंड उपलब्ध केलं आणि तमाम रसिका मायबा प्रेक्षक माझ्या बंधू आणि भगिनी तुमचं मी कौतुक. ज्या 6 वर्षाच्या प्रतिनिधित्वाला तुम्ही प्रेम केलं इथे बाकी ओहो क्लास ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतोय. अफलातून टॅलेंट तुम्हाला चिन्मयकडनं बघायला मिळतंय. मी म्हटलं ना की हा खेळाडू असा आहे जो ना कधी घाबरतो ना कधी डरतोय ना. जीना है तो मरना है आखिर रास्ता है मी साज करना है. आता मागचं सिच्युएशन 8 चेंडू 7 धावा. आता जर तुम्ही विचार केला तर थोडीशी मॅच झुकली जाते सरावली संघाकडे. पण तत्पूर्वी ह्या मॅच साठी मी जेवढं कौतुक करेल सर्व खेळाडू तेवढं अफलातून बघायला मिळते. 8 चेंडू 7 धावा. इथे पॅडल शिफ्ट खेळल्यावर प्रत्येक चेंडूवर धावा इकडे एकने बघायला मिळते. धावा होत्यात आता बाकी 21 धावा. आता 7 चेंडू 6 धावा. 1 चेंडू बाकी आहे. 21 धावा झाला. 7 चेंडू आणि 6 धावाची आवश्यकता. एका साईडला अजय आणि एका साईडला चिन्मय म्हणजे बंटी तुम्हाला पाहायला मिळतोय. ओहो इथे वाईड बॉल बघायला मिळतोय. आता एकंदर विचार केला धावसंख्या होते ती 22 म्हणजे अजून देखील 5 धावाची आवश्यकता. कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करतो. जैसे की सरावली फुटला गेलाय कट केलाय. काय क्षेत्ररक्षण बघायला मिळते. हारी हुई बाजी जितने वाले को बाजीगर कहते हैं. दोन मावळे तिकडे जाताना सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. धावसंख्या 1 निवड धावसंख्या होती ती 23. आता 6-4 6 चेंडू 4 धावाची आवश्यकता. 6-4 3 कार्य जिंकू शकतात पण विकेट शाबूत ठेवा. चला बघा स्प्रेचा कोणी इंजुर्ड होऊ नका. स्प्रे असेल तर बघा. 6 चेंडू 4 धावाची आवश्यकता. 100 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रफुल्ल मोरे सांगतायत की जर सामना जिंकला तर एखाद्या खेळाडू अजून देखील मी बक्षीस देईल कारण इथे मैत्री होऊन आलेत. 6 चेंडू आणि 4 धावा. प्रथम पारितोषिक 50,000 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी. दुसरं पारितोषिक 50,000 रुपये आणि ही धगधगती ट्रॉफी. तिसरं आणि चौथं पारितोषिक 5,000 रुपये. मॅन ऑफ द मॅच प्रत्येक ट्रॉफी आहे. उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज आणि फेअर प्ले अवॉर्ड म्हणजे या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट ज्यांनी चांगलं वर्तवणूक केलंय तशा खेळाडूला तशा टीमला बक्षीस देण्यात येईल. 6-4 3 जरी काढले तर ते जिंकू शकतात कारण तुमचा संघ हा ऑलडाऊन झालाय दैसर संघ. पण काय सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. अफलातून टॅलेंट. मी कौतुक करीन दैसर संघ. जोरदार दैसर संघासाठी असायला पाहिजे. ज्या 27 धावा काढताना घाम सोडलाय या संघाला. आणि गोलंदाज आहे तो सेकंड बॉलर नमित 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 नमित. 6 चेंडू 4 धावा. छोटा पॅकेज बडा धमाका अजय तिकडे बघायला तुम्हाला पाहायला मिळतोय. इथे बाकी चेंडू ओहो अफलातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. आता बाकी 5 चेंडू आणि 3 धावा. 5-3 बघा. 5-3-2 काय सिच्युएशन आलाय. आपण लहानपणी पत्त्यामध्ये खेळतो ना जादूचा खेळ 5-3-2. 5 चेंडू मध्ये 3 धावा 2 कार्य तुम्ही जिंकू शकता. लेवल ठेवून बघा कुठे कधी काय घडेल आयुष्यात घड सांगता येत नाही. अफलातून टॅलेंट बघायला मिळतंय. ज्या पद्धतीने 27 धावा काढण्यासाठी सरावली संघाला झुंजवलं गेलं त्या खेळाबद्दल मी कौतुक करीन दैसर संघाचं. अफलातून निशांचं कौतुक. ज्या पद्धतीने निशाने 2 फटकं टाकली. 5 चेंडू 3 धावा. चिन्मय बघायला मिळतो ज्यांनी खूप चांगल्या प्रकारे फलंदाजी केला. या फलंदाज टाउन्स या फलंदाजाकडे क्लाउन्स या फलंदाजाकडे गुणवत्ता या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळते. ओहो अतिशय सुंदर चेंडू. नॉट आउट वाईट आहे. आता 4 चेंडू 3 धावा. जबरदस्त मॅच. पैसा वसूल. दूध का दूध पानी का पानी. ईट का जवाब पत्थर से दिया जा रहा है. काय स्पर्धा बघायला मिळते. असं म्हटलं जातात ना गुलाबाचं फुल नुसतं मिळत नाही अगदी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. संसाराच्या गीताचं इथे रहस्य पाहायला मिळतंय. काय मॅच बघायला मिळते. फुटो इथे बाकी वाईट. वाईट चेंडू दिलाय. वाईट तर येऊ आहे. चला मनीजी या फक्त एकट्याने या. बाकी कोणी येऊ नका. बाकी 10व्या खेळू बाहेर निघा. 10व्या खेळू कृपया तिकडे जाऊ नका. काय मॅच बघ धक धक. डीजे गीत घ्या. चला तुम्हाला चान्स मिळालाय. काय मॅच बघायला मिळते. अफलातून मॅच. चला डीजे गाणं घ्या.
आता किती चेंडू किती धावा? 4 चेंडू 2 धावा. चला 4 चेंडू 2 धावा. पण ज्या पद्धतीने 27 धावा काढण्यासाठी दैसर संघाने झुंजलं. पहिल्या षटकात अटॅक झाला, 2 गडी बाद केलेले. निशांत नावाचा ब्रँड खेळाडूकडनं अफलातून बॅट्समन, अफलातून गोलंदाजी आणि काय गोलंदाजी हाताळलाय. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा ओहो, आणि अशा पद्धतीने सामना जिंकलाय. पण मी कौतुक करीन दैसर संघाचं, ज्या पद्धतीने दैसर संघाने